चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे आणि जिल्हा परिषद परसाला ढोरकीन पैठणमध्ये आपण कितके वर्षापासून कार्यरत आहे आणि आपली पद काय आहे ते बद्दल सांगा. मी या पैठण तालुक्यामध्ये मागील 3 वर्षापासून या प्रशालेमध्ये कार्यरत आहे आणि फेब्रुवारी महिन्यापासून मला मुख्याध्यापक पदाचा अतिरिक्त पदभार दिलेला आहे. सर, आपल्या शाळेमध्ये पहिली ते कितीपर्यंत शाळा आहे आणि उर्दू आणि मराठी दोन्ही भाषेचं विद्यार्थ्यांनी येते का शाळेमध्ये? या ठिकाणी हायस्कूल असल्यामुळे इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतचे वर्ग आहे आणि उर्दू माध्यमाचे 9वी आणि 10वीचा वर्ग या ठिकाणी भरतो. सर, आपल्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम कोणते कोणते घेण्यात येते सर? या शाळेमध्ये अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर उपक्रम सुद्धा घेतले जातात. यामध्ये नृत्य स्पर्धा असतील किंवा खेळाच्या स्पर्धा असतील, या सर्व स्पर्धेमध्ये आमच्या प्रशालेचे विद्यार्थी सहभागी होतात. मागच्या वर्षी तालुका आणि जिल्हा स्तरावर नृत्य स्पर्धेमध्ये या शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते आणि त्या ठिकाणी आमचा प्रथम क्रमांक प्रशालेला मिळाला होता. सर, आपल्या शाळेमध्ये स्कॉलरशिपची सुविधा कशी आहे आणि 10वीचा निकाल कसा असतं सर? या ठिकाणी इयत्ता 5वी आणि 8वी या वर्गासाठी स्कॉलरशिपची परीक्षा आहे. त्यानंतर इयत्ता 8वीसाठी NMMS ही परीक्षा आहे. त्यानंतर इयत्ता 10वीचा निकाल दरवर्षी 90% वरती असतो. मागच्या वर्षी आमचा इयत्ता 10वीचा निकाल हा 95% एवढा लागलेला आहे. सर, आपले शाळेचं काम चालू आहे, कितक्या वर्षापासून शाळेचं काम चालू आहे आणि कधी होणार तेच? या ठिकाणी ही शाळा आदर्श शाळेमध्ये निवड झालेली असल्यामुळे या शाळेसाठी नवीन इमारत मंजूर झालेली आहे आणि तिचं मागच्या 2 वर्षापासून या ठिकाणी काम चालू आहे. नवीन इमारत झाल्यानंतर आमच्या शाळेची प्रगती आणखी या ठिकाणी जास्त दिसून येईल. आपलं नाव सांगा आणि शाळेचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव राजेंद्र नारायणराव कोलते. मी माध्यमिक शिक्षक आहे. या ठिकाणी माझ्याकडे मुख्याध्यापक पदाचा पदभार आहे. या ठिकाणी जिल्हा परिषद प्रशाला ढोरकीन या शाळेमध्ये मी आज रोजी मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे. सांडुकेवर या ठिकाणी सन 2011 पासून चित्रकला शिक्षक या पदावरती कार्यरत आहे आणि त्यानंतर येथील शालेय समिती असेल, प्रशालेचे मुख्याध्यापक असतील, यांनी माझ्यावरती शालेय पोषण आहारची ही जबाबदारी दिलेली आहे. रोज आम्ही शालेय पोषण आहार हा उत्कृष्टपणे शिजवतो आणि तसंच शासनांतर्गत जो काही नियम आहे पूरक पोषण आहारचा, ते देखील आम्ही दर शनिवारी पूरक पोषण आहार देत असतो. मग पूरक पोषण आहारमध्ये चिकी असेल, राजगिऱ्याचा लाडू असेल, पेंड खजूर असेल, हे सर्व आम्ही नित्यनेमाने विद्यार्थ्यांना वाटप करत असतो. मैं 10वीं जमात में पढ़ती हूँ. मैं उर्दू मीडियम की लड़की हूँ. हमारे को 3 टीचर है. एक नए टीचर आए. हमारे स्कूल में बहुत अच्छे खिचड़ी मिलती है. हमारे स्कूल में बहुत सारे एग्ज़ाम भी होते हैं और अभी एक एग्ज़ाम हुआ था जिसमें हमारे स्कूल का फर्स्ट नंबर आया था और मैंने भी एक एग्ज़ाम दिया हुआ है, उसमें मेरा 3रा नंबर आया. 10वीं का रिजल्ट कैसा रहता आपके स्कूल को? अच्छा रहता. किस चीज़ का एग्ज़ाम दिया था आपने? एलिमेंट्री. क्या रहता हो एलिमेंट्री? उसमें ड्राइंग करना पड़ती और उसमें रियाजी का भी बहुत सारा रहता. कहाँ से आते हैं आप स्कूल को? कारगिल से. मी आता 6वी वर्गात शिकते. मी मेथी आणि नाशिक राहते. आम्हाला पोषण आहार खूप चांगला मिळतो. त्यामध्ये मटकी, सोयाबीन आणि शनिवार या दिवशी आम्हाला मटकी, राजगिऱ्याचा लाडू. कोणत्या वर्गात आहे तुम्ही शाळेत? मी आता 6वी वर्गात. काय नाव आहे तुझं? स्वरामध्ये कुठे? आणि शाळेला कुठून येते तू? कोणत्या गावातून येते? मी नवगा फाट्यावरून येते. एक विद्यार्थी आहे आणि आपण कोणत्या वर्गात आहे आणि हे शाळेमध्ये काय काय सुविधा मिळते तुला ते सांग. माझे नाव राहत अमर शेख. मी इयत्ता 9वी वर्गात शिकते. या शाळेमध्ये खूप काही सुविधा आहेत, जसे की आम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये आम्हाला आमचे शिक्षक मार्गदर्शन करतात. आम्हाला शिक्षक चांगल्या प्रकारे शिकवतात. वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये आमचा खूप हिरिरीने भाग असतो, जसे की दिलीप स्वामी सर यांच्या दशसुखी कार्यक्रमाअंतर्गत आमचा 1ला नंबर आला होता तालुका पातळीवर. आणि तसेच NMMS, स्कॉलरशिप, नवोदय यासारखे जे एक्झाम होतात आमच्या शाळेमध्ये, त्यामध्ये आमचा हिरिरीने भाग असतो आणि त्यात आम्ही यशस्वी पण होतो. सध्या कोणत्या वर्गात आहे तू? मी सध्या 9वी वर्गात शिकते.
शिकते कुठून येते तू वर्गाला? ढोरकीन काय नाव आहे तुझं? माझं नाव राहत आहे आप भी जिला परिषद ढोरकिन में उर्दू मीडियम की जो स्कूल है जहाँ पढ़ाई वगैरह हासिल कर रहे हैं, तो आप कौन सी जमात में हैं और आपके स्कूल में कहाँ तक पढ़ाई जाती है? मेरा नाम अरफिया शेख, मैं 10वीं जमात में हूँ। हमारे स्कूल में 8वीं से तो 10वीं तक पढ़ाया जाता है। और क्या क्या सुविधा मिलती है आपके स्कूल में? खिचड़ी और स्कॉलरशिप, NMS की एग्ज़ाम। कहाँ से आते हैं आप स्कूल के लिए? ढोलकी से। क्या नाम है आपका? on the 14th for Viksit Bharat 24/7 Atmanirbhar Bharat, Swadeshi, local for local and Samriddhi Bharat. School show display Thinkathon posters in the classroom and corridors. Play the projector and on the video to engage students. Students across will participate in the 4 stages of innovation under expert guidance, problem identification, submit entries by Amos Popular on www.mic.gov.in. One to know. Every effort matters and every innovation counts. Once again,